तर प्रत्येक उद्योजकांनी आता स्वतःच्या PR वर किती काळजी घेणं गरजेचं आहे? अत्यंत गरजेचं आहे, कारण लोकांना प्रोडक्टच्या मागचा माणूस माहिती असला पाहिजे. ते लोक रिसर्च करतात की ही कंपनी कोणाची आहे, माणूस कोण आहे. सोशल मीडिया प्रेझेन्स जर असलं त्याचं, तर त्याच्याबद्दल ते अभ्यास करतात, त्याला ऐकतात, त्याचे कमेंट्स वाचतात, त्यांचं रिॲक्शन वाचतात. म्हणजे पीपल आर प्रोफाइलिंग यू इन देअर माइंड, आणि ती प्रोफाईल योग्य असणं फार गरजेचं आहे, कारण ते लोक त्या हिशोबाने जुडतात तुमच्या संस्थेबरोबर. तर पर्सनल प्रोफाइलिंग आणि पर्सनल ब्रँडिंग हे आता एक नॉर्म झालेलं आहे. तर असं कधी होतं का की त्या व्यक्तीच्या सोशल एखाद्या चुकीमुळे त्याच्या बिझनेसवर फरक पडू शकतो? 100% होतं. विजय माल्या एक उदाहरण आहे. आणि आंतरराष्ट्रीय जर सक्सेसफुल उदाहरण बघायला गेलो आपण, तर रिचर्ड ब्रॅन्सन. म्हणजे रिचर्ड ब्रॅन्सन एक असा व्यक्ती आहे ज्यांनी भरपूर वर्ष अगोदर, 40-50 वर्ष अगोदर पर्सनल ब्रँडिंग लोकांना दाखवलं. ऑल इज क्रिएशन ऑफ कंपनीज. त्याचे साधारणतः 450-500 कंपनीज आहेत. प्रत्येक कंपनीचा सगळ्यात मोठा ब्रँड एन्डोर्समेंट करणारा माणूस रिचर्ड ब्रॅन्सन स्वतः होता. अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या आपण अवॉइड पण करायला हव्यात, की ज्याच्यामुळे आपली एक निगेटिव्ह इमेज जाईल मार्केटमध्ये आणि आपल्याला जे लोक कनेक्ट होत आहेत ते न कनेक्ट होता आपल्या प्रोडक्टपासून पण लांब जातील? अशी काय खबरदारी घ्याल? यू हॅव टू बी अलर्ट आणि अवेअर, कारण तुमचं बॉडी लँग्वेज आहे ना, ते लोक पाहतायत. गरजेचं नाही मी काय बोललो तरच चांगलं असणार किंवा वाईट असणार. लोक हे चेक करतात की तुम्ही बिहेव कसं करताय, हाऊ डू यू कोऑपरेट विथ द एन्व्हायरमेंट अराउंड यू, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बॉडी लँग्वेज समजते. सर, आपण बऱ्याचदा प्रोडक्ट ब्रँडिंगवर खूप विश्वास ठेवतो किंवा खूप जास्त पैसे खर्च करतो, पण सध्या मार्केटमध्ये कस्टमर एवढा अवेअर झालेला आहे की त्याला त्या प्रोडक्टच्या मागे जो विचार करणारा उद्योजक आहे किंवा थॉट लीडर आहे त्या इंडस्ट्रीमधला, त्याला पण समजून घ्यायचं आहे किंवा त्या कंपनीच्या मागे कुठली लीडरशिप आहे ते पण समजून घ्यायचे. तर प्रत्येक उद्योजकांनी आता स्वतःच्या PR वर किती काळजी घेणं गरजेचं आहे? अत्यंत गरजेचं आहे, कारण लोकांना प्रोडक्टच्या मागचा माणूस माहिती असला पाहिजे. ते लोक रिसर्च करतात की ही कंपनी कोणाची आहे, माणूस कोण आहे. सोशल मीडिया प्रेझेन्स जर असलं त्याचं, तर त्याच्याबद्दल ते अभ्यास करतात, त्याला ऐकतात, त्याचे कमेंट्स वाचतात, त्यांचं रिॲक्शन वाचतात. म्हणजे पीपल आर प्रोफाइलिंग यू इन देअर माइंड, आणि ती प्रोफाईल योग्य असणं फार गरजेचं आहे, कारण ते लोक त्या हिशोबाने जुडतात तुमच्या संस्थेबरोबर. तर पर्सनल प्रोफाइलिंग आणि पर्सनल ब्रँडिंग हे आता एक नॉर्म झालेलं आहे. जर आपण आंतरराष्ट्रीय देशांमध्ये जर पाहिलं, डेव्हलप कंट्रीजमध्ये, तर प्रत्येक बिझनेस मागे एक व्यक्ती असतो आणि लोक त्या व्यक्तीबरोबर निगडीत असतात. दे आर कस्टमर्स ऑर फॉलोअर्स बिकॉज ऑफ दॅट पर्सनॅलिटी, बरोबर ना. आणि त्या पर्सनॅलिटीला आर्टिक्युलेट करणं किंवा योग्य प्रकारे प्रोजेक्ट करणं हे अत्यंत महत्त्वाचं झालं आहे, आणि लोक करतायत, कॉन्शियसली करतायत, भरपूर लोक करतायत. जर तुम्ही आज सोशल मीडियावर जर पाहिलं, तर सक्सेसफुल इंडस्ट्रियलिस्ट लोक त्यांचे फॅन आहेत, आणि त्यांचे फॅन असल्यामुळे त्यांच्या प्रोडक्टचे फॅन होतात. ते लार्ज इंडस्ट्रियलिस्ट, ॲक्टर्स, हे लोक काय करतायत, दे आर इंटरॅक्टिंग विथ मासेस डायरेक्टली. आज तुम्हाला मीडियाची गरज नाही आहे, तुम्ही स्वतः एक मीडिया झालेले आहात. कारण जर तुम्ही सोशल मीडियावर असलात आणि तुमचे फॉलोअर असले, मिलियन्समध्ये लोकांचे फॉलोअर्स असतात, थाउजंड्समध्ये, लॅक्समध्ये आणि मिलियन्समध्ये असतात, तर दे हॅव क्रिएटेड देअर ओन मीडिया. ते त्यांचं राज्य आहे. तर दे हॅव टू प्रोजेक्ट देमसेल्व्स इन द राईट मॅनर. म्हणजे इट इज अ नॉन नेगोशिएबल. तुम्हाला पर्सनल ब्रँडिंग करणं कंपल्सरी झालेलं आहे. इट्स नो मोर अ चॉईस. यू हॅव टू बी मार्केटिंग युअर सेल्फ अलॉंग विथ द ब्रँड नेम ऑफ युअर कंपनी ऑर द प्रोडक्ट ऑर द सर्व्हिस. यू आर अ पार्ट ऑफ द बिझनेस प्रोजेक्ट. म्हणजे ते, आणि लोक करतायत. करेक्ट. सो बऱ्याचदा ना आपण मार्केटिंगमध्ये असं म्हणतो की पीपल डोंट बाय युअर प्रोडक्ट, पीपल बाय यू फर्स्ट. पहिल्यांदा तुम्हाला कनेक्ट होतात लोक आणि नंतर तुमच्या प्रोडक्ट मध्ये कनेक्ट होतात. सो आपण ना बऱ्याचदा बिझनेस करत असताना हे बघतो की उद्योजक त्यांची ऑनलाईन जी आयडेंटिटी असतात ना, ती कधी कधी कॉन्ट्रोवर्शियल होते थोडीशी, किंवा त्यांचे ओपिनियन्स, त्यांचे पर्सनल चॉईसेस, त्यांचे पर्सनल व्ह्यूज, जे त्यांच्यासाठी खरं तर चांगले असतील, पण त्यांच्या प्रोडक्ट आणि सर्व्हिस आणि कंपनीसाठी कदाचित चांगले नसतील. तर असं कधी होतं का की त्या व्यक्तीच्या सोशल एखाद्या चुकीमुळे त्याच्या बिझनेसवर फरक पडू शकतो? 100% होतं. विजय माल्या एक उदाहरण आहे. आणि आंतरराष्ट्रीय जर सक्सेसफुल उदाहरण बघायला गेलो आपण, तर रिचर्ड ब्रॅन्सन. म्हणजे रिचर्ड ब्रॅन्सन एक असा व्यक्ती आहे ज्यांनी भरपूर वर्ष अगोदर,
40-50 वर्ष अगोदर पर्सनल ब्रँडिंग लोकांना दाखवलं. ऑल इज क्रिएशन ऑफ कंपनीज. त्याचे साधारणतः 450, 500, 550 कंपनीज आहेत. प्रत्येक कंपनीचा सगळ्यात मोठा ब्रँड एन्डोर्समेंट करणारा माणूस रिचर्ड ब्रॅन्सन स्वतः होता. जर तुम्हाला आठवत असेल, जेव्हा तो मुंबईला आला तेव्हा त्यांनी मुंबई डबावाल्यांबरोबर एक कार्यक्रम केलेला. दॅट इज पर्सनल ब्रँडिंग. म्हणजे त्यांनी डबावाल्यांचा युनिफॉर्म घातला, शर्ट, ती टोपी, ती धोती, म्हणजे हाईट ऑफ पर्सनल ब्रँडिंग. आणि व्हर्जिन एअरलाईन जे त्यांनी सुरू केलेलं, जे ती एअरलाईन जेव्हा त्यांनी भारत देशाला जोडलं त्याच्या एअरलाईन बरोबर, त्याच्या प्रचारासाठी तो आला. आणि त्याच्या स्वतःच्या ब्रँडिंगमुळे, म्हणजे त्यांनी खर्च केला असेल समजा 10 कोटी रुपये त्यांनी खर्च केला असेल, लेट अस गिव्ह दॅट व्हॅल्यू, मनी व्हॅल्यू. त्या 10 कोटीच्या अगेन्स्ट त्याला कमीत कमी 1000 कोटीची पब्लिसिटी मिळाली असणार. 1000 कोटीची. म्हणजे तेवढी एक्सपोजर जाहिरातीच्या मार्फत जर करायला गेला असता तो, तर त्याला 1000 कोटीचा खर्च झाला असता. ते त्यांनी 10 कोटी कमवलं. आणि हे कशामुळे झालं? बिकॉज ऑफ पर्सनल ब्रँडिंग. स्टीव्ह जॉब्स, पर्सनल ब्रँडिंग. स्टीव्ह जॉब्स आणि ॲपल, दिस इज वन पर्सनॅलिटी. प्रोडक्ट म्हणजे व्यक्तीचं प्रोडक्टमध्ये रूपांतर जर आपण पाहायला गेलो तर दॅट इज ॲपल फोन. कारण टच फोनची सुरुवात स्टीव्ह जॉब्सनी केली. तर दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ हॅव्हिंग अ पर्सन बिहाइंड द बिझनेस. लोक एन्डोर्समेंट्स का करतात? म्हणजे एखादा व्यक्ती कशाला जोडतो? आता हुंडई गाडी भारतामध्ये एवढी पॉप्युलर कोणामुळे झाली? शाहरुख खानमुळे झाली, बिकॉज ही बिकम द ब्रँड अँबॅसेडर. किंवा अमिताभ बच्चन, जस्ट डायलला पॉप्युलर करणारा माणूस कोण? तर अमिताभ बच्चन. तर का? कदाचित जस्ट डायलचा प्रमोटर एवढा मोठा ब्रँड नव्हता, म्हणून त्यांनी एक ब्रँडला आणलं ऑन बोर्ड आणि त्याच्या एन्डोर्समेंटच्या मार्फत त्या कंपनीला एवढी मोठी बनवून टाकलं. तर यू हॅव टू बी युअर बेस्ट ब्रँड अँबॅसेडर. आज जमाना वेगळा आहे. म्हणजे मागच्या 5 वर्षापासून जे आपण पाहतोय, दी एंटरप्रेन्योर हिमसेल्फ इज अ ब्रँड अँबॅसेडर आणि ही शुड बी द ब्रँड अँबॅसेडर. आणि वाय नॉट? वाय नॉट? रीच वाढते, जेन्युइननेस समजतं, ट्रस्ट बिल्ड होतं, लोकांना आपले विचार समजतात, लोक आपल्याबरोबर जुडले जातात. सोशल मीडियामुळे ते आपल्याबरोबर डायरेक्ट कम्युनिकेट करतात. म्हणजे इट इज नॉट इम्पॉर्टंट की मला माझ्या कस्टमरने फोन करूनच बोललं पाहिजे. माझा कस्टमर माझ्याबरोबर माझ्या सोशल मीडियावर कम्युनिकेट करतो. तो मला एक प्रश्न टाकतो, मी माझ्या वेळेनुसार त्याला उत्तर देतो. प्रॉम्प्टनेस इम्पॉर्टंट आहे, पण ते वेळेनुसार. तर यू हॅव गॉट द फ्रीडम टू रिस्पॉन्ड वेन एव्हर यू कॅन ऑर वेन एव्हर यू वॉन्ट टू. तर ह्याच्यामुळे पूर्ण कायापलट झालेली आहे. म्हणजे यू हॅव टू कम इन द फोरफ्रंट ॲज अन एंटरप्रेन्योर. आपण हे पॉडकास्ट करतोय कशामुळे? तर मला माझ्या कस्टमर्स बरोबर आणि माझ्या ऑपॉर्च्युनिटीज बरोबर डायरेक्ट संपर्कात यायचं आहे, म्हणून मी पॉडकास्ट करतोय. यू गेट मी? यू आर बिंग एबल टू टॉक टू युअर ऑडियन्स बाय आस्किंग द राईट क्वेश्चन्स. आणि दॅट इज युअर प्रोफेशन, बिकॉज यू आर अ कोच, यू आर अ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोच. तर इट इज गुड फॉर यू, इट इज गुड फॉर मी. तर दिस आर द न्यू इरा ऑफ डुईंग बिझनेस. आणि ॲज अ पर्सन अँड ॲज अ पर्सनॅलिटी यू हॅव टू कम इन फ्रंट ऑफ युअर ह्युमन ॲसेट्स. आणि हू आर युअर ह्युमन ॲसेट्स? युअर टीम, युअर वेंडर्स, युअर शेअरहोल्डर्स, युअर स्टेकहोल्डर्स, युअर इन्व्हेस्टर्स, गव्हर्नमेंट ऑफिशियल्स, युअर कस्टमर्स, potential customers, your competition's customers, everybody is interacting with you because now you are in the forefront. तर मला असं वाटतं की प्रत्येक उद्योजकाने, आणि ही हॅज टू बी अ गुड ओरेटर. आणि हाऊ डू यू बिकम अ गुड ओरेटर? यू बिकम अ गुड ओरेटर बाय प्रॅक्टिस, बाय एक्सपिरियन्स. मी अनेक असे पॉलिटिशियन्स ओळखतो वैयक्तिक लेवलवर, जे 25 वर्ष अगोदर त्यांना 4 स्टेटमेंट्स बोलता येत नव्हते एकच कॉन्फिडन्सने. म्हणजे ते फक्त त्यांच्याच भाषेमध्ये त्यांच्याच जनतेसमोर बोलायचे, त्यांच्याच ओळखीच्या लोकांबरोबर. छोटे पॉलिटिशियन्स होते, आज ते मोठे पॉलिटिशियन्स आहेत. 4 तासाचं भाषण देऊ शकतात, 5 लाख लोकांसमोर सुद्धा उभे राहून बिंदास बोलू शकतात. किती पण लाख लोक असून द्या. 5 लाख लोक म्हणजे ऑफलाईन आणि ऑनलाईन. आज तर जमानाच चेंज झाला ना. यू आर ॲड्रेसिंग 20 लाख पीपल, 50 लाख पीपल ॲट वन गो. तर ओरेटरी स्किल्स आर इम्पॉर्टंट. कारण तुम्हाला एक्सप्रेस करता आलं पाहिजे, इम्प्रेस करता आलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी तुम्हाला ओरेटरी स्किल्स कंपल्सरी आहेत. कितीतरी उद्योजकांना मी ओळखतो जे ॲक्टिंग क्लासेस घेतात, स्पीकिंग क्लासेस घेतात, ओरेटरी क्लासेस घेतात, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे क्लासेस घेतात, आणि दिस आर ऑल मॅन्डेटरी पार्ट्स ऑफ डुईंग बिझनेस. एलिव्हेटर पिच द्यायला आलं पाहिजे, काय शब्द बोलले पाहिजेत, कधी काय बोलायचं, कसं वागायचं, एटिकेट्स कसे असले पाहिजेत, कुठच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही काय कपडे घालतात. इट इज अ पार्ट ऑफ युअर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट.
अमुक आंटरप्रनर्सना मी ओळखतो ज्यांच्याकडे बजेट आहे, बजेट, ते बजेट ठरवतात स्वतःला प्रमोट करण्यासाठी, बोलण्यासाठी, कपड्यांसाठी, वागण्यांसाठी, कार्यक्रमांसाठी. दे आर प्रमोटिंग देमसेल्स, विच इज अ पार्ट ऑफ युअर बिझनेस स्ट्रॅटेजी. दॅट कॅनॉट बी एलिमिनेटेड. ते तुम्हाला तसं करावंच लागतं. उद्या जर समजा कोणाला मोदी साहेबांबरोबर भेटायची संधी मिळाली किंवा डोनाल्ड ट्रम्पला भेटायची संधी मिळाली तर इट विल नीड टू गो थ्रू अ रिगरस प्रोसेस ऑफ प्रेपरेशन. तुम्हाला जर पद्मश्री मिळत असेल ना तर 1 महिना अगोदर ते लोक तुमच्याबरोबर संपर्कात येतात की तुम्हाला कसं वागायचं, काय कपडे तुम्ही घातले पाहिजेत, कसे घातले पाहिजेत, तुम्ही काय बोलणार, तुम्ही एक्सप्रेस कसं करणार. इट इज अ होल प्रोटोकॉल. यू हॅव टू कल्चर युअर सेल्फ अकॉर्डिंग टू दॅट सिच्युएशन. ते तर एक इन्सिडेंट आहे, म्हणजे एक जीवनातला एक महत्त्वाचा एपिसोड आहे ज्याची ड्युरेशन 1, 1.5 किंवा 2 मिनिटाची आहे, पण त्याचं प्रेपरेशन कितीतरी दिवसांमध्ये आणि भरपूर तासांमध्ये कन्वर्ट होतं आणि तुम्हाला भरपूर खर्च करावा लागतो ते ट्रेनिंग घेण्यासाठी. ऑन युअर ओन जे तुम्ही करता तयारी, तर यू नीड टू बी प्रिपेअर्ड. यू नीड टू बी प्रिपेअर्ड ॲज इफ एव्हरी डे यू आर गोइंग टू गेट अ पद्मश्री. आणि द एंटरप्रेनर्स आर डुईंग दॅट. ते करतायत. मी हे पाहिलंय. म्हणजे प्रगतिशील देशांमध्ये जे डेव्हलप कंट्रीज आहेत ना, तिकडच्या एंटरप्रेनर्सला भेटायला जी मजा येते ना, कारण ते तयारीत असतात. एव्हरीथिंग, पेन कुठचा असला पाहिजे, रुमाल कुठच्या कलरचा, आउटफिट काय असलं पाहिजे, ते कुठे बसणार, ते कसे बोलणार, ते काय पिणार. असं नाही की आपण रेस्टॉरंटला पोहोचल्यानंतर मेनू वाचणार आणि डिसाईड करणार काय. त्यांचं सगळं ठरलेलं असतं. दे आर प्री प्लॅन टू द टी. 15 मिनिटं ते तुमच्याबरोबर असणार. 15 मिनिटामध्ये ते त्यांचा अजेंडा उडवून टाकन. देन द नेक्स्ट वन, देन द नेक्स्ट वन. तर वी हॅव टू कल्चर अँड नर्चर आवर सेल्स अकॉर्डिंगली. आणि हे होतंय, असं नाही की नाही होतंय. वेग वाढला पाहिजे आणि लोक वाढली पाहिजे. जास्ती लोकांनी असं करावं. तर असं म्हटलं जातं की उद्योजक आहे ना, तो खरा सगळ्यात चांगला सेल्समॅन असतो त्याच्या प्रोडक्ट्स बद्दल. 100%. करेक्ट. आणि आपण बघू शकतो की आता खूप मोठ्या कंपन्या ज्यांच्याकडे खूप बजेट आहे आणि खूप सेल्स टीम आहे, ते पण पॉडकास्टिंग सुरू करतायत किंवा ते पण ऑनलाईन येत आहेत आणि लोकांशी कनेक्ट होत आहेत. मला वाटतं बिझनेस चालवण्यासाठी 2-3 गोष्टी लागतात. एक चांगला मॅनपॉवर, चांगले कस्टमर्स आणि चांगले इन्व्हेस्टर्स. आणि हे सगळे त्या ओनरच्या इमेजकडे बघून येतात, त्याच्या विचारांकडे बघून येतात. तर एक आहे फिजिकल त्याचं कम्युनिकेशन, पण एक आहे त्याचं नॉन व्हर्बल कम्युनिकेशन ऑल्सो. जर तुम्ही म्हणालात की त्या व्यक्तीने डबेवाल्यांबरोबर कम्युनिकेशन केलं किंवा एक इमेज त्यांची गेली तशी. तर अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या आपण अवॉइड पण करायला हव्यात की ज्याच्यामुळे आपली एक निगेटिव्ह इमेज जाईल मार्केटमध्ये आणि आपल्याला जे लोक कनेक्ट होत आहेत ते न कनेक्ट होता आपल्या प्रोडक्टपासून पण लांब जातील. अशी काय खबरदारी घ्याल? यू हॅव टू बी अलर्ट आणि अवेअर. कारण तुमचं बॉडी लँग्वेज आहे ना, ते लोक पाहतायत. गरजेचं नाही मी काय बोललो तरच चांगलं असणार किंवा वाईट असणार. लोक हे चेक करतात की तुम्ही बिहेव कसं करताय. हाऊ डू यू कोऑपरेट विथ द एन्व्हायरमेंट अराउंड यू. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बॉडी लँग्वेज समजतं. फॉर एक्झाम्पल, काल मी एका कॉन्फरन्समध्ये गेलेलो आणि एका अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीला मी भेटलो. अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीला, ज्याला भेटण्यासाठी लोक आतुर असतात. मला भेटून खास मजा नाही आली. माझ्याबरोबर एकदम चांगला वागत होता, पण इतर लोकांबरोबर जसं तो वागत होता ना, त्याच्यात मला मजा नाही आली. लोक त्याचे व्हिजिटिंग कार्ड मागत होते, मोबाईल नंबर मागत होते. तर त्याचं रिस्पॉन्स आणि रिॲक्शनचा जो स्टाईल होता ना, जे स्टाईल होतं ती मला आवडली नाही. तर मग मी विचार केला, असं कदाचित लोक आपले पण जज करत असतील, आपल्याला पण जज करत असतील. तर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे लोक ऑब्झर्व करतात. आणि आय वॉज नॉट व्हेरी मोटिवेटेड टू गो हेड विथ अ फ्रेंडशिप विथ हिम की ठीक आहे आता ओळख झाली, दॅट्स गुड इनफ. मी सकाळी एका कार्यक्रमात होतो आणि त्या कार्यक्रमात आय वॉज वन ऑफ द पॅनलिस्ट. तर ती जी बाई होती ना, मॉडरेटर, तिने एवढा सुरेख पद्धतीने तो कार्यक्रम मॉडरेट केला ना, तर मी तिला ते कॉम्प्लिमेंट दिलं की आत्तापर्यंत मी जेवढे पॅनल डिस्कशन्स केले असतील ना, यू आर वन ऑफ द बेस्ट मॉडरेटर. आणि मी बसलो आणि ती माझ्याच राऊंड टेबलवर होती. तर अवॉर्ड सेरेमनी पण होता. तर लोक आले आणि अवॉर्ड्स घ्यायला लागले. तर आम्ही पहिल्या रोमध्ये बसल्यामुळे राऊंड टेबलच्या त्या राईट साईडला ती बसली, लेफ्ट साईडने बसलेलो. तर जेव्हा एक अवॉर्ड घेणारा माणूस आला ना, त्याने ना सबकॉन्शियसली तिच्या हातात एक मोबाईल दिला की कॅन यू प्लीज टेक माय पिक्चर. कॅन यू बिलीव्ह इट, शी वॉज वन ऑफ द गेस्ट ऑफ ऑनर्स.
ती गेली, मोबाईल घेतला तिने, ती स्टेज समोर उभी राहिली, सेंटर पोझिशन केलं स्वतःला, ती खाली बसली ॲज अ प्रोफेशनल फोटोग्राफर आणि ती फोटो क्लिक करते आणि मी तिला ऑब्झर्व करतोय की ती कसं बिहेव करते आणि ती खाली बसून फोटो खेचते, स्वतः चेक करत होती, बरोबर नाही आला, अजून 2 फोटो तिने खेचले. नाउ दिस स्पीक्स व्हॉल्युम्स अबाउट द पर्सन आणि द पर्सनॅलिटी. या गोष्टी लोक ऑब्झर्व करतात. मी जर त्यांच्याबद्दल ऑब्झर्व करत होतो म्हणजे ते कोणतरी मला पण ऑब्झर्व करत असेल ना, तर यू हॅव टू बी अलर्ट अँड इन द बेस्ट पोझिशन ऑल द टाइम. हाऊ यू बिहेव मॅटर्स द मोस्ट. आणि हे गरजेचं नाही की तुम्ही माझ्याबरोबर कसे बिहेव करतात, हे पण इम्पॉर्टन्स ठरतं की तुम्ही इतरांबरोबर कसे बिहेव करतात. तर कम्युनिकेटिव्ह पोझिशन आणि नॉन कम्युनिकेटिव्ह पोझिशन बोथ हॅव टू बी करेक्ट. आणि इट्स अ स्किल विच हॅज टू बी डेव्हलप्ड बाय बिईंग माइंडफुल. सो आपण व्यवसाय करताना ना, मला वाटतं भारतामध्ये खूप कॉम्प्लेक्स कस्टमर बेस आहे सगळा. त्यामुळे प्रत्येक सर्व धर्माचे आपल्याकडे कस्टमर असतात, प्रत्येक वेगवेगळ्या कल्चरला फॉलो करणारे असतात. आणि बऱ्याचदा आपण अशी उदाहरणं बघितलेली आहेत की एखादा लीडर चुकून एखादं काहीतरी स्टेटमेंट करतो आणि बरेचसे प्रोडक्ट्स त्याच्यापासून लांब जातात किंवा त्याचे कस्टमर लगेच. हल्लीच एक मोठं एक्झाम्पल झालं ऑनलाईनमध्ये की एक जो व्यक्ती जो एक सोशल मीडिया चालवत होता, त्यांनी एक चुकीची कमेंट केली आणि लाखांमध्ये सबस्क्रायबरनी त्याला त्याच्यापासून दूर केलं. तर हाऊ टू हॅव दिस कंट्रोल की यू बी न्यूट्रल इन द सोशल दिस थिंग. नेव्हर बिकम ओव्हर स्मार्ट. आपल्याला कधी कधी असं वाटतं की आपण यशाच्या शिखरावर पोचलोय तर यू कॅन गेट अवे विथ एनिथिंग. बिलकुल नाही आहे. जेवढे तुम्ही मोठे होता ना, तेवढी तुमची जिम्मेदारी वाढते आणि तेवढे लोकांचे तुमच्याकडनं अपेक्षा वाढतात. तुम्ही जर काय चुकीचं केलं, आय नो तुम्ही कोणाबद्दल बोलताय आणि तुम्हालाही माहिती आहे यांनी कोणाबद्दल बोललेले आहेत. आता सध्या कोलॅप्स झाला, त्याचा एम्पायर कोलॅप्स झाला. म्हणजे 150-200 कोटीचं त्याचं टर्नओव्हर होतं. आणि मीडियामध्ये वेन यू आर सेल्फ एम्प्लॉईड 150-200 कोटी इज अ बिग अमाऊंट. ते कोलॅप्स झालं. मला वाटतं तो 10-12 कोटीवर आला. म्हणजे कोण त्याच्याबरोबर बसायला तयार नव्हतं. एवढं लोकांनी त्याला झटकून टाकलं. 10 वर्षाचे कष्ट एका एपिसोडमध्ये एका चुकीच्या स्टेटमेंटमुळे कोलॅप्स झालं. कोलॅप्स. आणि अनेक बिझनेसमध्ये असं होतं. यू कॅनॉट हर्ट द सेंटिमेंट्स ऑफ पीपल. तुम्ही नाही करू शकत तसं. ही तुमची सोशल जिम्मेदारी आहे दॅट यू हॅव टू बी इन युअर बेस्ट बिहेवियर. म्हणजे यू कॅनॉट टेक एनीबडी फॉर ग्रांटेड. आपण असं गृहीत धरून, हो, तुम्ही गृहीत धरूच शकत नाही कोणाला. ती तुमच्या व्यवसायाची गरज आहे आणि ती तुमची जिम्मेदारी आहे. बिकॉज यू आर लिडिंग फ्रॉम द फ्रंट. म्हणजे अगोदर मिलिटरीचा जनरल कसा असायचा, आपल्या कॅबिनमध्ये बसून इन्स्ट्रक्शन द्यायचा लाऊडस्पीकरवर किंवा फोनवर. हल्ली तसं नाही आहे. यू हॅव टू लीड फ्रॉम द फ्रंट. यू आर अन एंटरप्रेनर. आणि मी तर बरेच उद्योगांमध्ये मी इन्व्हेस्ट करतो ॲज अ स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर. प्रत्येक उद्योजकाला मी एकच सांगतो, संस्थेचा पहिला सेल्समन आणि सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात मोठा सेल्समन इज यू. यू हॅव टू सेल. 100 कोटीपर्यंत जे बिझनेस असतात ना, ज्यांचा प्रोडक्ट व्हॅल्यू लाखांमध्ये असली पाहिजे. म्हणजे आय डोंट एक्सपेक्ट की कोणाचं कुकीजचा बिझनेस आहे आणि तो 100 रुपयाचे कुकीज स्वतः विकतो, असं नाही मी सांगत आहे. पण 100 कोटीच्या बिझनेसपर्यंत जिथे प्रोडक्ट व्हॅल्यू इज इन लॅक्स, द बेस्ट सेल्समॅन अँड द मोस्ट इम्पॉर्टंट सेल्समॅन इज द फाउंडर. He will have to be the salesman till he reaches a particular size or a particular scale. He has to be the salesman. And then he will make the organization successful. तुम्ही अवलंबून राहू शकत नाही एम्प्लॉईजवर की ते आम्हाला ग्रोथ आणून देतील. नाही. तुमचा प्रोडक्ट जर आहे 100 कोटीपर्यंत तुमचा टर्नओव्हर पोहोचलेला आहे तर यू आर द बेस्ट सेल्समॅन ऑफ युअर ऑर्गनायझेशन, डिपेंडिंग ऑन युअर तिकीट साईज ऑब्व्हियसली. आणि ह्याची जाणीव असणं गरजेचं आहे. तर यू हॅव टू बी इन द बेस्ट शेप. म्हणजे नेहमी तुम्ही आता सांतेस पा कुझिन नावाचे माझे रेस्टॉरंट्स आहेत. रेस्टॉरंट हेल्दी फूड देतं आणि मी अनहेल्दी दिसायचो. म्हणजे माझं वजन 101 किलो झालेलं. तर आय पुट सिन्सिअर एफर्ट्स की जर मी माझ्या ब्रँडबद्दल बोलतोय, आय नीड टू मॅच द ब्रँड. असं नाही की मी सुटलोय सगळ्या बाजूनी आणि मी सांगतोय वी फीड हेल्दी फूड टू पीपल वगैरे वगैरे. तर यू हॅव टू मॅच व्हॉट यू आर डुईंग. यू हॅव टू मॅच व्हॉट यू आर डुईंग. मी मस्करी करायचो माझ्या एका मित्राबरोबर. विवेक मेंडोनचा माझाही मित्र आहे, आपलाही मित्र आहे. लॉरेन्स अँड मॅयो इज वन ऑफ माय फेवरेट कंपनीज. इट्स अ फॅन्टॅस्टिक ब्रँड.
तर मी त्याला सांगायचो तुझा चष्म्याचा बिझनेस आहे, तू तरी चष्मा घालायला सुरू कर, जरी नंबर नसला तरी 0 नंबरचा घाल. आणि तो घालायला लागला. विवेक मेंडोनचा आता स्वतः वेगळे वेगळे कलरचे चष्मे घालतो आणि इट बिकम्स सो गुड ऑन हिम, इट लुक्स सो गुड ऑन हिम. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे यू नीड टू बी द बेस्ट ब्रँड अँबॅसेडर ऑफ युअर बिझनेस ऑर युअर कंपनी. भूमी पेडणेकर माझी चांगली मैत्रीण आहे. तिने एक वॉटर ब्रँड चालू केलेलं आहे आणि त्या वॉटर ब्रँडचं ब्रँडिंग तीच करणार. ती सेलिब्रिटी आहे आणि तिने तो बिझनेस सुरू केलेला आहे. पण ज्या पद्धतीने ती करते ना, ॲक्वा नावाचा ब्रँड आहे तिचा, ज्या पद्धतीने ते करते ना, इट्स सुपर्ब. म्हणजे ओनरशिप दिसते. शी इज नॉट अ ब्रँड अँबॅसेडर, शी इज द ओनर ऑफ दॅट ब्रँड दॅट शी हॅज क्रिएटेड आणि शी वेअर्स इट ऑन हर स्लीव. म्हणजे काल मी तिचा पोस्ट पाहिला, तर तिने त्या वॉटर इन अ बॉक्सचा कॉन्सेप्ट आहे, तिने तो वॉटर इन अ बॉक्स असा साईडला पर्स सारखा लटकवला आहे, म्हणजे विथ अ चेन. यू गेट मी? तर ॲज अ एंटरप्रेन्योर you need to show yourself in the best possible way with your product. आता माझं AR माझी ब्रँडिंग आहे. तर माझ्या एका मित्रांनी मला, संदीप पोटे, अगेन यू नो हिम, त्यांनी मला एक कप गिफ्ट दिलं दिवाळीला. तर हमखास मी प्रत्येक पॉडकास्टमध्ये मुद्दामून हे वापरतो. तर दिस इज माय ब्रँडिंग. जिसने की शर्म उसके फुटे करम, जिसने की बेशर्माई उसको मिली दूध मलाई. हे माझ्या एका मित्राच्या वडिलांनी माझ्या शाळेच्या दिवसांमध्ये सांगितलेलं आणि ते माझ्या कायमस्वरूपी माझ्या डोक्यात राहून गेलं. तर आता मला बघून माझे अनेक मित्र पर्सनल ब्रँडिंग करायला सुरू केलेले आहेत आणि आय हॅव पुट पर्सनल एफर्ट्स अँड क्रिएटेड माय पर्सनल वेबसाईट, पर्सनल ब्रँडिंग प्रोडक्ट्स, पर्सनल गिफ्टिंग. या सगळ्या गरजेच्या गोष्टी आहेत. लोक लक्षात ठेवतात तुम्हाला आणि ॲडमायर करतात अँड बिकम्स अ कॉन्व्हर्सेशन पॉईंट. अनेक अनोळखीत लोक मला विचारतात, हे AR म्हणजे काय? तेवढंच पाहिजे असतं ना आपल्याला. फुलटॉस बॉल म्हणजे छक्काच मारायचा ना डायरेक्ट. फ्लाईटमध्ये विचारतात, कन्व्हेन्शनमध्ये विचारतात, कॉन्फरन्समध्ये विचारतात आणि महत्त्वाची लोक विचारतात फुलटॉस बॉल. तर मला असं वाटतं की पर्सनल ब्रँडिंग इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक दॅट यू टच्ड ऑन. आणि प्रत्येक उद्योजकांनी स्वतःचा पर्सनल ब्रँड घडवलाच पाहिजे आणि हे करणं गरजेचं आणि ते तुम्ही नक्कीच करा. आय थिंक प्रत्येक ग्राहक हे बघत असतो की जो त्याच्या मागे उद्योजक आहे तो किती पॅशनेट आहे आणि त्या पॅशनेटमुळे त्याला त्या प्रोडक्टची क्वालिटी आणि सर्व्हिसवर विश्वास बसतो. आय थिंक खूप छान डिस्कशन झालं आणि आपण असेच विषय परत आणूया. अशाच वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी किंवा अशाच वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आपण प्रत्येक वेळी वेगवेगळे एपिसोड्स घेऊन येणार आहोत. ह्या कॉन्टेंटला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आमच्या ह्या कम्युनिटीचा एक भाग बना. थँक्यू.